लालीताई, माझा खूप मोठा गैरसमज झालाय. मी तुम्हाला सगळं सांगते, ऐकून घ्या माझं. काय गरज नाही, सगळं माहितीये मला. सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी, कानांनी ऐकलंय. आणि तुला माहिती नाही मला काय काय बघावं लागलं, काय बघावं लागलं, काय काय सहन करावं, काय सहन करावं, काय सहन करावं. काय झालं? माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला? लाज कोणाला वाटली पाहिजे, तुला का मला? तू जे काय केलंस ना, त्याचा मला किती त्रास झालाय तुला कल्पना पण नाही करता येणार. माझा जीव गुदमरत होता आतल्या आत. असं वाटत होतं कुणीतरी माझा गळा दाबतंय. हे बघ, माझ्या वस्तूंना जरी कोणी हात लावला ना, मला नाही सहन होत. तू तर माझ्या नवऱ्याला हात लावलास, तुला कसं सोडणार मी? माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये जो कुणी येईल त्याला मी संपवणार. म्हणूनच ठरवलं या नरकी हडळ उत्सवात तुला कायमचं संपवायचा. माझ्या संसारावरचं, माझ्या प्रेमावरचं हे संकट आहे ना, ते कायमचं दूर करायचं. मला वाटलं होतं आज पण तू सुटणार, आज पण मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. ते आमच्या आत्या येऊन बसल्या होत्या ना घरात, मला बाहेर पडता येत नव्हतं. त्या गेल्या आणि मी बाहेर पडले. तुला काय वाटलं? तुला बाहेर कोणी काढलं? गोपाळजींनी. मी बाहेर काढलं तुला, कारण मला तुला इथं घेऊन यायचं होतं. मला माहित होतं दरवाजा उघडला की तू बाहेर येणार. मग तेव्हाच का नाही मारलंस? सगळं मुखवट्याचं सोंग कशाला केलं? कारण या जगात सगळेच मुखवटे घालतात. मुखवटे घातले नाही तर खरा चेहरा समोर येईल ना. आता तूच बघ, तू माझ्यासोबत मैत्रीचा खोटा मुखवटा चढवला. नाही, माझ्या नवऱ्यानं माझ्याशी चांगुलपणाचा, प्रेमाचा मुखवटा चढवला. आणि मी तुला मारायला हा मुखवटा चढवला. आता गावातल्यांना कळलं पाहिजे ना, पनवती गावाबाहेर गेली. माझी आर्या प्रेग्नंट आहे.
झालं. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. मी कसा काय विसरलो या गावात माझ्यासारखाच आणखीन कुणीतरी शातीर आहे, तोही चलाक आहे, माझ्यावर लक्ष ठेवून आहे. या मुखवट्यामागे मी एकटा नव्हतो तर तोही होता. सगळं गाव माझ्या मागावर असताना या आर्यावर त्यानेच हल्ला केला असणार. हा जो कोणी आहे ना त्याला सोडणार नाही मी. तडपवून तडपवून मारणार आहे. आजपर्यंत या देवीसिंगने ज्या लोकांना मारले ना त्या सगळ्यांपेक्षा भयानक मरण मी त्याला देणार आहे. कोण आहेस तू? मला माहितीये या मुखवट्याचा आधार घेऊन तूच आर्याला मारलायस. काय करतोयस हे सगळं?